जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जनआक्रोश मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट। ठाण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, पक्ष कार्यालयाबाहेर आमदार जितेंद्र आव्हाडांसोबत कार्यकर्त्यांचं आंदोलन, निवडणूक आयोगाचं पोस्टर जाळत केला निषेध। जळगावात काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी दिला राजीनामा। 17 ऑगस्टला प्रतिभा शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये वीज पुरवठा खंडित, 95,000 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। महापारेषणच्या पडघा मोहने वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्यानं वीज पुरवठा खंडित। बेळगावात कन्नड सक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा एल्गार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कन्नड सक्ती मागे घेऊन मराठी भाषेतले फलक पूर्ववत लावण्याची केली मागणी। कॉमेडियन कपिल शर्माची सुरक्षा वाढवली, मुंबई पोलिसांकडनं कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ, बिष्णोई गँगच्या धमकीनंतर खबरदारी म्हणून वाढ। मुंबई पोलिसांची बांगलादेशी नागरिकांच्या विरोधामध्ये धडक मोहीम, जवळपास 1000 बांगलादेशींना पुन्हा त्यांच्या देशात पाठवलं, बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर मुंबई पोलिसांकडून कारवाई। मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये फेस रेकग्निशन सिस्टीम बसवणार, पोलीस आयुक्तालयात विनाकारण अधिकाऱ्यांना भेटायला येणाऱ्यांना बसणार चाप, सुरक्षेच्या अनुषंगानं मुंबई पोलिसांचं मोठं पाऊल। जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी 2 तहसीलदारांसह 74 महसूल कर्मचाऱ्यांवर 8 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश, भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।